नमस्कार, माझं नाव डॉक्टर मानसी रावलेलू आहे. हे माझं क्लिनिक आहे क्राऊन केअर डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. लोकेशन आहे सिंधी कॉलनीमध्ये. वर्ष कंप्लीट झालं आहे आज आम्हाला आमच्या क्लिनिकला आणि पेशंटच्या प्रचंड रिस्पॉन्समुळे आम्ही आज नवीन ओपीडीची सुरुवात केलेली आहे. आमच्या टीममध्ये आहेत डॉक्टर ऋतुजा आणि डॉक्टर कुलश्री. सोबत आपल्याकडे सर्व प्रकारच्या ॲडव्हान्स डेंटल ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. लेझर्स पासून ते इम्प्लांट पर्यंत सर्व सर्जरीज आपल्याकडे केल्या जातात. त्यामुळे जास्तीत जास्त पेशंटला म्हणजे सर्व प्रकारची ट्रीटमेंट द्यायचे आम्ही प्रयत्न करतो. आपली ओपीडी फीस आणि सर्व ट्रीटमेंट हे एकदम कमीत कमी दरामध्ये आपण ठेवलेलं आहे पेशंटसाठी आणि असंच आम्ही नेहमी पेशंटसाठी तत्पर राहू. आमच्या क्लिनिकचा टायमिंग आहे सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत दुपारी आणि संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत आमची ओपीडी चालू असते. डेंटल क्लिनिकमध्ये कोणकोणते उपचार केले जातात? आमच्या डेंटल क्लिनिकमध्ये सर्व ॲडव्हान्स उपचार केले जाते, जसे की रूट कॅनल ट्रीटमेंट, वेडेवाकडे दात सरळ करणे, दातांमध्ये सिमेंट भरवणे, लेझरची ट्रीटमेंट करणे, इम्प्लांट सर्जरीज, थर्ड मोलार सर्जरीज, अशा सर्व ॲडव्हान्स ट्रीटमेंट आमच्याकडे केल्या जातात. रुग्णांना काय आवाहन करणार या निमित्ताने? रुग्णांना हेच आवाहन करीन की जेवढे पेशंट्स आमच्याकडे येतात मोस्टली फिमेल पेशंट्स एवढं स्वतःच्या ओरल हायजीनकडे लक्ष देत नाहीत, तर आपण 6 महिन्यात एकदा तरी डेंटिस्टकडे जाऊन आपल्या दातांचं चेकअप केलं पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला संपूर्ण दात काढायची किंवा कवळी बसवायची गरज पडत नाही. त्यामुळे सर्वांना हेच राहील की तुम्ही 6 महिन्यात किंवा वर्षभरात एकदा तरी डेंटिस्टकडे चेकअप केलंच पाहिजे. तुझ्यासोबत कोणकोणती टीम आहे? माझ्यासोबत आम्ही सर्व लेडीज स्टाफ आहोत तिकडे. माझ्यासोबत 2 डॉक्टर आहेत, माझ्या कलिग्स आहेत, ह्या डॉक्टर कुलश्री आहेत आणि ह्या डॉक्टर ऋतुजा आहेत. शिवाय आमच्या सिस्टर सुद्धा म्हणजे फिमेल स्टाफ आहे आमच्याकडे सर्व. मी जवळजवळ 1-2 महिन्यांपासून इथे काम करते. क्लिनिक खूप छान आहे, मॅम पण खूप छान आहेत, पेशंट्सला खूप छान ट्रीट करतात. पेशंट्स पण मॅम म्हणजे घरच्यांसारखं हँडल करतात आणि पेशंटला ते जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे भरपूर पेशंट्स आपल्याकडे कंटिन्युअस चालूच असतात आणि असंच पुढे पण चालूच राहील. जे पेशंट फ्लो आहे खूप आहे आमच्याकडे. मॅम तर पार रात्री 11-11:30 पर्यंत पण पेशंट करतात आणि कसं ओपीडी फी पण आमची कमी आहे, त्याच्यामुळे जे काही मिडल क्लासवर घरातले लोक आहेत त्यांना परवडणारं पण आहे. आणि आमचं कसं फॉलोअप कॉल्स पण जातात, म्हणजे एखाद्या वेळेस पेशंट जरी विसरला तरी आमचा कॉल असतो की तुमची ह्या दिवशी अशी अशी ट्रीटमेंट आहे. मग ते एक ॲडव्हान्स पॉईंट आहे की म्हणजे तुम्ही किती लक्ष देता ह्या सगळ्या गोष्टीकडे.